चला नमस्कार लाडक्या बहिणींनो, पैसे वितरण सुरू झालेलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अधिकृत अपडेट आलेले तुमच्यासाठी खुशखबर आलेली आहे. पैसे तुमच्या खात्यात जमा झालेत का? पहिला कमेंट करा की पैसे जमा झाले. नसतील जमा झाले तर नसतील जमा झाले म्हणून कमेंट करा. पैसे किती जमा झाले ते सुद्धा कमेंट करा, कारण अधिकृतपणे माहिती आहे तुमचं पैसे वितरण त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. कालचा जो जी आर आलेला आहे, जी आर आल्यानंतर साधारणतः एक चौथ्या दिवशी तुम्हाला पैशाचं वितरण होत असतं, परंतु अनेक जी आर आहेत. जी आर ज्या दिवशी आला त्या दिवशी सुद्धा पैशाचं वितरण झालंय, दुसऱ्या दिवशी सुद्धा झालेलं आहे. तर पैसे वितरण सुरू झाले. तुम्हाला पैसे आले असतील तर अधिकृतपणे माहिती बघा. शासन निर्णय आणि निधी वाटपाची अधिकृत माहिती आहे. ज्या महिला मार्च एप्रिलचे पैसे आले होते त्या महिलांना मेचे पैसे जमा झालेत का, हे सुद्धा महत्वाचे. ज्या महिलांना ई केवायसी जी आहे नंतर 30 एप्रिल पूर्वी किंवा अगोदर ई केवायसी केली होती परंतु पैसे जमा नव्हते झाले, अशा सुद्धा महिलांच्या खात्यात पैसे येतील. त्यामुळे पैसे जर आले असतील तर कमेंट करून सांगा की सर मार्च एप्रिलचे पैसे आले नव्हते परंतु मे महिन्याचे पैसे आले किंवा एकत्रित 4,500 रुपये खात्यात जमा झालेत. ही सविस्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा. त्याचबरोबर ज्या महिला भगिनी आहेत या हप्त्याची वाट बघताय त्या महिलांपर्यंत शेअर करा. एकंदरीत तुमचे जे पैशाचं वितरण आहे 4 दिवस चालणार आहे. कधीपर्यंत चालणार आहे ती पण सगळी माहिती मिळणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि ज्या महिला आहेत तुमच्या सगळ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करा. ओके बघा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण संदर्भात तुमचा जी आर 10 जून 2026 आहे. 10 जून 2026 जी आर 24 झाले. तिथं सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाचा जी आर आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 25-26 26-27 आर्थिक वर्षामध्ये निधी वितरणासंदर्भात हा जी आर आहे. ठीक आहे. एकूण जे काय मंजूर पैसे तुमचे 344 कोटी रुपये साधारणतः. तुम्ही जर पाहिलं 300 कोटी, यातून मे महिन्यासाठी मे 2026 प्रशासकीय निधी वितरण आहे 344.74 कोटी रुपये. हे तुमचं वर्षभराचं असेल तर फक्त तुम्हाला मे महिन्याचा जो हप्ता आहे तो झाला 344.74 कोटी रुपयाचं वितरण आहे मे 2026 साठी. सामाजिक न्याय विभाग निधी तरतूद टोटल तुमची ठेवलेली आहे त्यांनी 344.74 कोटी रुपयाची. किती? महिला व बालविकास विभाग अर्जाची छाननी आणि प्रत्यक्ष निधी वितरण केलं जाणार आहे. ज्या महिलांचे ई केवायसीच्या नंतर असं आढळून आलेले की ज्या महिला पात्र आहेत परंतु त्यांना पैसे आले नाहीत तर अशा महिलांचे सुद्धा तिथं काय केलंय, अर्जाची छाननी आणि प्रत्यक्ष निधी वितरण केलं आहे. त्यामुळे ज्या महिलांना मार्च एप्रिलचे पैसे नव्हते मिळाले किंवा जानेवारी फेब्रुवारी सुद्धा नव्हते मिळाले, मार्च एप्रिल सुद्धा नाही मिळाले, नंतर त्यांचा अर्ज पात्र केला आहे आणि मग आता तुम्हाला मे महिन्याचा हप्ता सुद्धा जमा झालाय का कमेंट करा. कमेंट करताना पैसे किती जमा झाले त्याच्यासोबत मागचे पैसे तुम्हाला त्या ठिकाणी 3,000 जमा झालेले आहेत का, कारण यावेळेस 4,500 रुपये अनेक महिलांना जमा होणार आहेत. त्याचा ज्या महिलांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला नव्हता, सरकारचा प्रॉब्लेम असेल, त्यांचा टेक्निकल विषय असेल किंवा महिलांचा आधार सीडिंग ऍक्टिव्हचा विषय असेल किंवा इतर कारणामुळे त्या महिलांना पैसे नव्हते मिळाले, सोबत तुम्हाला 4,500 मिळत आहेत का, तर त्याचे सुद्धा कमेंट करा की पैसे किती जमा झालेले आहे. लक्षित लाभार्थी अनुसूचित जाती आणि नववधू प्रवर्गातील पात्र महिला म्हणजे काय, तर हे पैसे इतर विभाग वळवून ते लाडक्या बहिणीला देण्यासाठी हा जी आर काढला की हे पैसे वळवलेले आहे. मे महिन्यासाठी थेट लाभच्या हा 1,500 रुपये असणार आहे. पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट जमा आहे. चेक करायचे पैसे जमा झालेत का. मार्च महिन्याचे 1,500, एप्रिल महिन्याचे 1,500 ज्या महिलांना नव्हते मिळाले, फक्त टेक्निकल इश्यू होता सरकारकडून किंवा त्या महिलाच्या बँक अकाउंटचा काही प्रॉब्लेम होता, अशाच महिलांना कुठं मार्च महिना, एप्रिल महिना आणि मे महिन्याचे 4,500 रुपये एकत्रित त्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत. काही लाभार्थ्यांसाठी मागील महिन्याचा एकत्रित निधी आहे. काय? काही लाभार्थ्यांसाठी मागील महिन्याचा एकत्रित निधी असं सांगितलेलं आहे. त्यामुळे पैसे 4,500 आले का 1,500 आले, काही 1 रुपया आला नाही, याचे सुद्धा तुम्ही कमेंट करून संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये द्या. महत्वाची अट, पात्रतेची खात्री. निधी केवळ पात्र महिलांनाच दिला जाईल किंवा दिला जाणार आहे. जमा पण पैसे पात्र महिलांच्याच खात्यात त्या पैशाचं वितरण केलं जाणार आहे. सद्यस्थितीत नोंदणी झालेल्या लाभार्थी महिलांची योग्य ती छाननी करूनच निधी वाटप करण्याची संपूर्ण जबाबदारी महिला व बालविकास विभागाची असेल. अर्जाची पडताळणी पूर्ण झाल्यावर थेट लाभ त्या ठिकाणी दिला जाणार आहे. पैसे जमा झाले असतील तर कमेंटच्या माध्यमातून सांगा. बघा, लाडकी बहीण योजना दुसरे जर पाहिलं असेल अधिकृत आदेश 10 जून 2026 आहे. ठीक आहे, हे 24 झालेले मराठीमध्ये 26. एकूण जे काही निधी मंजूर आहे टोटल
3000 कोटी असेल, परंतु तुमचा मे महिन्याचा जो काही निधी आहे तो 344. ठीक आहे. आणि हा या विभागाचा सामाजिक न्याय विभाग आहे, या विभागाचा वळून इकडे लाडक्या बहिणीसाठी निधी दिलेला आहे. मासिकला 1500 रुपये तुम्हाला दिलेला आहे. आता इथे जर पाहिलं असेल तर बघा काय दिलंय, लाडक्या बहिणीसाठी उभी आपली महायुती महाराष्ट्र शासन दिले, आणि इकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मे महिन्याचा महिला सन्मान निधी हा 12 ते 15 जून दरम्यान थेट लाभार्थी बहिणींच्या खात्यात जमा होणार. आज ज्या महिलांना पैसे आले, चेक करायचे पैसे जमा झालेत का, आले असेल तर कमेंटच्या माध्यमातून सांगा. तर उद्या सकाळपासून नसतील आले तर तुम्हाला उद्याच्याला सकाळपासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये म्हणजे 12 ते 15 जून. ठीक आहे. आणि आता हे स्वतः जे काही सरकारमधले महायुती सरकारमधले आमदार आहेत, खासदार आहेत, आमदार आहेत, मंत्री आहेत, त्यांचं काही जणांचे हे पोस्टर आहे. तर त्याच्यात काही जणांचं 11 ते 15 आहे आणि 12 ते 15 आहे. त्यामुळे आज पैसे आले असतील ठीक आहे, नसतील आले तर उद्या 12 ते 15 जून दरम्यान तुमच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण केलं जाणार आहे. हा व्हिडिओ आवडला तर सर्व महिलांपर्यंत शेअर करा. ठीक आहे. त्यासोबत ज्या अंगणवाडी सेविका आहेत तर त्यांच्या सुद्धा लवकरच जागा 400+ जागा आहेत. मुख्य सेविका किंवा प्रवेशिका म्हणतात अंगणवाडी, एनी ग्रॅज्युएशनवर ते पद भरले जातं, किंवा अंगणवाडी सेविका ज्या आहेत तर त्यांना एक्झाम देऊन हे पद भरलं जातं, किंवा ज्यांचं ग्रॅज्युएशन आहे अशा कुठल्या महिला आहेत त्यांना सुद्धा वेगळ्या जागा असतात, तर त्यांच्या सुद्धा जागा येणार आहेत. त्यासोबत आज शेवटचा दिवस होता, फक्त एनी ग्रॅज्युएशनवर जागा होत्या. निरीक्षक नावाचं पद होतं, ज्या महिलांनी फॉर्म भरला नसेल तर भरून घ्या. ठीक आहे. आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे, जॉईन करा, तिथं संपूर्ण तुम्हाला माहिती दिलेली आहे. आणि कमेंट करा, जास्तीत जास्त कमेंट करा. पैसे किती जमा झालेले आहेत त्याची कमेंट करा, पैसे आलेत का नाही त्याची कमेंट करा. ठीक आहे. आजपर्यंत तुम्हाला पैसे किती जमा झाले, आणि ई-केवायसीच्या संदर्भामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांची तुम्हाला माहिती दिली की लवकरच आम्ही काय करणार आहोत, ई-केवायसी मध्ये बघा वाढ केली जाणार आहे. ज्या महिला ई-केवायसी मुळे पात्र झाले, जे 80 लाख महिला भगिनी आहेत, ई-केवायसी मुळे काय झालेले आहेत, अपात्र झालेले आहेत, त्यांना पैसे आलेले नाहीत, अशा ज्या कुठल्या महिला होत्या तर त्यांसाठी नवीन लवकरच ई-केवायसी जी आहे त्याची विंडो म्हणजे जी काही वेबसाईट आहे आपली ती चालू केली जाणार आहे. तिथं तुमची ई-केवायसी तुम्हाला नव्याने करता येईल. नव्याने म्हणजे कोणाला, ज्यांनी ई-केवायसी केलेलीच नाही त्यांचा सुद्धा समावेश केला जाणार. आणि त्यामध्ये या 80 लाख मध्ये खूप साऱ्या महिला ज्यांनी ई-केवायसी अजून केलेली नाही. त्यामुळे या ई-केवायसी मध्ये ज्यांनी अपूर्ण केलेली आहे, अर्धवट राहिलेली किंवा चुकीच्या पद्धतीने केलेली आहे, पैसे या 80 लाख मध्ये त्या महिला सुद्धा आहेत. आणि अशा साधारणतः 20-25 लाख महिला असतील ज्यांनी ई-केवायसी केलेलीच नाही. कशामुळं, त्यांना माहिती आहे की आपण या योजनेमध्ये पात्र नाहीये. तर अशा महिलांना सुद्धा यावेळेस समावेश ई-केवायसीला चान्स मिळणार आहे का, तर पाहता येईल की ई-केवायसी जी आहे तर लवकरच तुमची नवीन वेबसाईट जी जुनी आहे ती वेबसाईट ओपन केली जाणार आहे. ई-केवायसी अनेक जणांचं म्हणणं होतं की फॉरगेट केल्यानंतर OTP येत नाहीये. जे काही तुम्हाला स्टेटस चेक करायचं होतं की तुम्ही पात्र आहात अपात्र आहात, पैसे किती येत आहेत, तर फॉरगेट केल्यानंतर OTP येत नाही. तो प्रॉब्लेम सरकारचा नाहीये, तो तुमच्या मोबाईलचा आहे. अनेक जणांनी ते काय DND ऍक्टिव्ह केलं जातं, त्या DND मुळे सुद्धा तुम्हाला OTP येत नाहीये. ओके. चल, तर लवकरच 12 ते 15 म्हणजे आज 11 तारीख आहे, ज्यांना मिळाले असतील चांगली गोष्ट आहे, नसेल आले हरकत नाहीये. उद्यापासून 12 ते 15 जून 12, 13, 14 आणि 15 4 दिवसामध्ये पैशाचं वितरण होणार आहे. 1500 रुपये येणार आहे. तुम्हाला आले असतील तर कमेंट करा, नसेल हरकत नाही, उद्या होते. ठीक आहे. ही संपूर्ण माहिती तुमच्यासाठीच आहे. हा, तर वितरण तुमचं सुरू आहे अशी माहिती आलेली आहे. अधिकृत अपडेट आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. हा व्हिडिओ सगळ्या महिलांना शेअर करा, आवडला तर लाईक करून द्या. ओके. चला, तुमच्या सगळ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला शेअर करा. चॅनल नवीन आहे तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.